काय नाव आहे? यशराज शिंदे. बर, काय त्रास आहे? पाठ दुखते ही सगळं. किती दिवसापासून दुखते का महिन्यापासून दुखते? हां, महिन्यापासून. कुठून काय पडलेलं वगैरे नाही ना? नाही पडलेलं कुठं. फक्त पाठीत दुखतं आहे? हां, फक्त पाठीत दुखते. मानेत वगैरे? मानेत नाही. मानेत वगैरे नाही? नाही. त्याच्या अगोदर कुठं दाखवलं आहे कोणा डॉक्टरांना? नाही दाखवलं, म्हणजे एक्सरे काढून आणलाय. एक्सरे काढून आणलं का? हां, आजच आणलाय. थोरॅसिकमध्ये हलकंसं कॉम्प्रेशन आहे, त्यामुळे बॅक पेन. सर्वायकल. मानेत काय दुखत नाही ना? नाही, नाही. त्या बाजूला वरती? नाही काय. एकदम इथं? नाही. ठीक आहे, आज पहिलं ट्रीटमेंट देऊ. चेक करू ह्याला काय काय त्रास आहे, किती आराम वाटतं बघूया. हात वर करा. हे नाही दुखतंय इथं? इथं दुखतंय? हां. छान वाटलं? श्वास घेऊन सोडा. बेस्ट. श्वास घेऊन सोडा. परत छान वाटलं? श्वास घेऊन सोडा. ओके, परत छान. श्वास घेऊन सोडा. बेस्ट. श्वास घेऊन सोडा. श्वास घेऊन सोडा. जीभ हात तोंड बंद. श्वास घेऊन सोडा. हात खाली करा. ओके, रिलॅक्स. हे छोटा पाय, कुठला छोटा पाय वाटतं? हे काय? हे इथं जे दुखत होतं ना पहिला, इथं आता आहे का? ट्रीटमेंट झाल्यानंतर कसं वाटतं? कमी झाले आता, म्हणजे पहिल्यापेक्षा. पहिल्यापेक्षा कमी? किती कमी आहे? थोडं 30%. 30% कमी. ठीक आहे, पुढचं ट्रीटमेंट कमी होऊन जाईल. निघाला दूध. श्वास घेऊन सोड. निघाला? निघाला? मस्त. ओके.
श्वास घ्या सोड. बसला. बस. श्वास घ्या सोड. ओके. त्यापेक्षा चांगलं निघालं ना. इथंच वर आहे कोपऱ्यात सगळं. आज तुमचं दुसरं सेटिंग झालंय. हा. पहिल्या सेटिंगमध्ये किती आराम वाटला होता 30% आणि आज 40-45. 40-45 वाटला. कशा कशात आराम वाटला, काय काय चेंजेस बघितले? पाठ आराम वाटला, पाठीला दुखली नाही काल पाठ. हां. आणि असं आकडून धरल्यासारखं झालं नाही, रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स वाटलं. हां. जे अभ्यासला बसल्यानंतर जे आकडून धरलं की ते धरत होते धरले नाही, हे चेंजेस बघितले. अभ्यासाला बसू शकतो. हां. आणि पहिले किती वेळ बसू शकत नव्हतं? पहिला अर्धा पाऊण तास बसू शकत होतो, आता तसं नाही, तास दीड तास बसू शकतो. 1.5 तास बसू शकतो. चालतं. आणखी 1-2 ट्रीटमेंट झाले ना कंप्लीट पूर्ण होऊन हां. जाईल. खुश आहे या ट्रीटमेंटनं? हां. कुठलं काय औषध गोळ्या नाही काय नाही? हां. ओके. हां. ठीक आहे. चालतं. तसं टच केलं दुखत नाही ना? हां. तुला दुखत नाही? पहिला असं टच केलं की दुखत होतं. हां. हलकं जरी टच केलं दुखायचं. आज फ्री एकदम. पुढं. मजा आली. श्वास घेऊन सोडा. एकच म्हणता खुल्लं ना? आता सगळे खुल्ले. हां. काय करायचं, हे जे दुखतं ना, हे जे दुखतं ना, त्याच्यासाठी रोज जे आहे ना, असं 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 पुन्हा हे खांदा वर खाली हे 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 हलके फुलके एक्सरसाइज करायचे. हे पुन्हा हे यशराज शिंदे. यशराज शिंदे. त्याला डॉर्सलमध्ये पेन होता. राजाचं तिसरं सेटिंग आहे. तिसऱ्या सेटिंगमध्ये काय कसं कसं वाटतं आज तुला? आज पूर्ण रिलॅक्स वाटतं, पूर्ण 100%. पहिल्या दिवसापेक्षा. पहिल्या दिवसापेक्षा. त्याला डॉर्सलमध्ये पेन होता आणि बॅकमध्ये पेन होतं थोडासा. थोडा पोश्चर बी चेंज झाला होता. पहिल्या दिवशी बघितलं आपण असं नाभीचा थोडा हे डाऊन भाग कमी होता आणि हे अप होता, पोश्चर चेंज होता. थोडं बॅड पोश्चरमध्ये अभ्यास जास्त करतोय. अभ्यासला थोडा असं बसण्यामध्ये पोश्चर आणि मोबाईल वगैरे यूज करण्यामध्ये. तर माझं सांगणं आहे लोकांना, किंवा कमी वयामध्ये पण बरंचसं पेन होतं, पण आता हे की पटकन आपल्याकडे आला का, त्याची मावशी आपल्याकडे येत होते, ट्रीटमेंट घेत होती. त्यांनी सजेस्ट केल्यामुळे लगेच त्यांनी एक्सरे काढून दुसरीकडे ट्रीटमेंट घेणार होते, पण इकडे आले. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवसामध्ये याला चांगला बऱ्यापैकी आराम पडला. तर माझं सांगणं आहे बऱ्याचशा मुलाला, यंग पिढीला, थोडंसं बाबा हेल्थकडे लक्ष द्या आणि हेल्थला मेंटेन करण्यासाठी थोडंसं एक्सरसाइज वगैरे करा. ह्या वयामध्ये गुड किंवा बॉड प्रेशरमध्ये बसल्यामुळे जास्त पेन होतं. मग आपण पेन झालं तर सर्वप्रथम आपल्या लक्षात काय येतं की बाबा काहीतरी मेडिसिन घ्यायला पाहिजे. मेडिसिन घेतलं नीट होतं, पण तेवढ्यापुरता आराम वाटतो. परत तेच पोश्चर बॅड वापरल्यामुळे किंवा चुकीचे बसण्या उठण्यामुळे ना पेन राहतो. तर ते पेन नाही होऊ ह्याच्यासाठी शरीराकडे लक्ष द्या, एक्सरसाइज करा
आणि तर थोडाफार काय असा प्रॉब्लेम वाटला तर अशी ट्रीटमेंट घ्यायला पण येऊ शकता तुम्ही. आज त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा आज 3ऱ्या दिवसामध्ये मला बऱ्यापैकी आराम पडलेला आहे. हॅपी ह्या ट्रीटमेंट. हां हॅपी. हां, तर दुसऱ्या लोकांना काय सांगू शकतो तुझ्या मुलासारखं नाही ना की बाबा हां बसल्यामुळे त्रास होतो असं असं होतो, तर खरंच व्यायाम करायला पाहिजे की नाही? हां करायला पाहिजे. हां व्यायाम केल्यामुळे फरक हां, आता अभ्यास करताना एकाच ठिकाणी जास्त वेळ बसायचं नाही आहे. थोडंसं मदत ब्रेक घ्यायचा, थोडंसं एक्सरसाइज करायचं सकाळी आणि संध्याकाळी थोडं वेळ मिळाला तर एक्सरसाइज करायचा. का तर आता तुमचा अभ्यास करायचा वेळ आहे, त्याच्यामध्ये पेन वगैरे वाढलं आणि जास्त प्रॉब्लेम होत गेला तर माणूस पेन झाल्याच्या नंतर पुन्हा अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो, मोबाईलकडे थोडं कमी लक्ष द्यायचं. ओके, खुश.